डॉक्टर उत्तम मदने हे करवीर पंचायत समितीत वैद्यकीय अधिकारी म्हणून 2023 पासून सेवेत आहेत. करवीर तालुक्यातील बालिंगा इथल्या एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार मागणीप्रमाणे परवाना दिलाय. दरम्यान डॉक्टर मदने यांना 31 मार्च रोजी मनसेच्या एका पदाधिकाऱ्यानं फोन करून या रुग्णालयाला परवानगी का दिली अशी विचारणा केली. 6 एप्रिल रोजी कार्यालयात बोलवून घेऊन या हॉस्पिटलच्या परवाना मागणी अर्जात त्रुटी आहेत, मग परवाना का दिला? संबंधित रुग्णालयाकडून 10 लाख रुपये खंडणी घेऊन मला द्या अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे केल्याचं डॉक्टर मदने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. सध्या मी 2023 पासून पंचायत समिती करवीर येथे या पोस्टवरती काम करतोय. तर आमच्याकडे बरीचशी प्रशासकीय कामं असतात, भागातली कामं असतात. त्यामध्ये बॉम्बे नर्सिंग ॲक्ट जे प्रायव्हेट हॉस्पिटल आपण ज्यांना सर्टिफिकेट देतो जिल्हा प्रस्ताव पाठवून, ते आपल्याकडे बरेच हॉस्पिटल येत असतात. तर त्यामध्ये बालिंगा येथील रेणुका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे, त्याचं बॉम्बे नर्सिंगचा प्रस्ताव आमच्याकडे मागच्या वर्षी फेब्रुवारी 2025ला आला होता. तो प्रस्ताव मी पुढे पाठवला होता. तर तो प्रस्ताव पाठवल्यानंतर तिथं 30 बेडचं त्यांना हॉस्पिटल सँक्शन झालं होतं. पाठवत असताना डॉक्टर अनिल पाटील यांच्या नावाने हॉस्पिटल आहे आणि त्यांच्या काही प्रस्तावामध्ये त्रुटी होत्या. त्या अशा त्यांच्या संबंधित काही लोकांना असं जाणून आम्हाला मागच्या काही दिवसामध्ये दिलं. तर त्यामध्ये श्री प्रसाद पाटील मला मागच्या 30 तारखेपासून त्यांचा फोन येत होता की त्यांच्यावर कारवाई करा, त्यांच्या काही त्रुटी आहेत. आता काम करत असताना काही त्रुटी राहतात, प्रशासकीय वगैरे असतील काय. तर त्यांनी हा मुद्दा पकडून आमच्याकडनं बरेचसे जे कागदपत्र आहेत परस्पर आमच्या ऑफिसमधनं घेऊन गेले. आमच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली आणि मला बऱ्याच वेळा तर 1-2 वेळा त्यांच्या संबंधित ऑफिसला बोलवण्यात आलं. तिथंसुद्धा मला थोडक्यात दमदाटी करून एका ठिकाणी बाहेर बोलवून त्यांच्या मोबाईलवरती त्या संबंधित डॉक्टरांकडनं पैसे घेण्यात यावेत अशा पद्धतीनं मला थोडंसं सांगण्यात आलं. कोणती पुरावे राहावे नाही त्यासाठी त्यांनी खूप खबरदारी घेऊन हा प्रकार केलेला आहे. डॉक्टर मदने यांनी या प्रकरणी करवीर पोलिसात संबंधित मनसे पदाधिकाऱ्याविरोधात कॉल रेकॉर्डिंगसह लेखी तक्रार दिली आहे. दरम्यान या दमदाटीचं कॉल रेकॉर्डिंग समाज माध्यमात प्रसारित झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.